नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माझं नाव आहे नेहाल सर. तर आज आपण MCQs डिस्कस करणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे MCQs डिस्कस करणार आहोत पेट एक्झामिनेशनसाठी रिसर्च मेथडॉलॉजी या सब्जेक्टवरती. लास्ट लेक्चरमध्ये आपण काही MCQs डिस्कस केले होते, त्याचा आज सेकंड पार्ट आहे. यामध्ये आणखीन MCQs जे आहेत ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे, कारण एक एक प्रश्न तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर सर्वांना विनंती, जास्तीत जास्त शेअर करा. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर सुरू करूया. रँडम सॅम्पलिंग जी आहे ती कशी हेल्पफुल असू शकते. रिजनेबली ॲक्युरेट अँड इकॉनॉमिकल मेथड ऑफ डेटा कलेक्शन, फ्री फ्रॉम पर्सनल बायसेस, ऑल ऑफ दी अबव. चला तर राईट आन्सर आहे ऑल ऑफ दी अबव. ठीक आहे. Random sampling is a part of sampling technique in which each sample has equal probability of being chosen. बरोबर. A sample chosen randomly is meant to be an unbiased presentation of the total population. है ना. म्हणजे रँडम सॅम्पलिंग मध्ये आपण जसं सॅम्पल सिलेक्ट करतो त्यामध्ये कुठलाही बायसनेस नसतो. बरोबर. त्यामध्ये निपक्षपात त्यामध्ये ठरत असतो. करेक्ट. त्यामध्ये जेव्हा आपण सॅम्पल्स चूज करत असतो त्यामध्ये इक्वल प्रोबॅबिलिटी असते चूज करण्याची, है ना. लक्षात, कोणाला यामध्ये हाच सॅम्पल सिलेक्ट करायचा आहे तोच करायचा आहे असं नसतं. यामध्ये कुठलाही आपण रँडमली सिलेक्ट करू शकतो. त्यामुळे प्रोबॅबिलिटी जी आहे प्रत्येक डेट आपलं सॅम्पल चूज करण्याची ती इक्वल असू शकते. ठीक आहे. पुढे, अ रिसर्च इंटेंड्स to explore the result of possible factors for the organization of effective midday meal interventions. Which research method will be most appropriate for this study? काय म्हटले, एक अशी रिसर्च जी की एक्सप्लोर करते एक रिझल्ट कशाचा, पॉसिबल फॅक्टर्स फॉर द ऑर्गनायझेशन ऑफ इफेक्टिव्ह मिड डे मील इंटरव्हेन्शन, है ना. म्हणजे मिड डे मील जो असतो म्हणजे दुपारचं जे जेवण असतं, है ना, त्याच्यामध्ये त्याच्या हस्तक्षेपांच्या संस्थेच्या संभाव्य घटकांच्या परिणामाचा शोध घेण्याचा विचार करण्याची रिसर्च. बरोबर. ही कुठल्या प्रकारची रिसर्च आहे असं म्हटलेलं आहे. डिस्क्रिप्टिव्ह सर्वे मेथड, हिस्टोरिकल मेथड, एक्स पोस्ट फॅक्टो मेथड और एक्सपेरिमेंटल मेथड. चला आता आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके, स्मिता मॅडम ए बोलतायत. चला तर ऑप्शन सी एक्स पोस्ट फॅक्टो मेथड यामध्ये
इफेक्टिव्ह ठरेल. ठीक आहे. एक्स पोस्ट फॅक्टो स्टडी or after the fact research is category of research design in which is investigation starts after the fact has occurred without interference from the researcher. ठीक आहे. म्हणजे काय म्हटलं या ठिकाणी, एक्स पोस्ट फॅक्टो म्हणजे सिच्युएशन घडून झाल्यानंतर जेव्हा आपण स्टडी करत असतो है ना, त्याला म्हटलं जातं एक्स पोस्ट फॅक्टो. ठीक आहे. द मेजॉरिटी ऑफ सोशल रिसर्च in context in which it is not possible or acceptable to manipulate the characteristics of the human participants is based on the ex post facto research design. ठीक आहे. म्हणजे ज्यामध्ये काय होतं, मानवी सहभाग जो आहे है ना, जेव्हा त्यामध्ये मानवी सहभागाची पॉसिबिलिटीज म्हणजे मानवी सहभाग त्यामध्ये होणं पॉसिबल नसेल है ना, किंवा त्यामध्ये फेरफार करणं मानवाने मॅनिप्युलेट करणं पार्टिसिपेट करणं पॉसिबल नसेल है ना, तेव्हा हे भूतपूर्व संशोधन रचनावर आधारित असतं. म्हणजे एक्स पोस्ट फॅक्टो स्टडीवरती ते पुन्हा आधारित असतं. ठीक आहे. In order to pursue the research, which of the following is priorly required? सॉरी, बघा काय म्हटले, इन ऑर्डर टू परस्यू द रिसर्च विच ऑफ द फॉलोइंग प्रायरली रिक्वायर्ड. म्हणजे रिसर्च करण्यासाठी है ना, रिसर्च किंवा संशोधन करण्यासाठी है ना, कुठली गोष्ट सर्वात जास्त आवश्यक आहे. डेव्हलपिंग अ रिसर्च डिझाईन, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन, डिसाइडिंग अबाउट द डेटा अनालिसिस प्रोसिजर और फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च हायपोथेसिस. संशोधनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीची पूर्तता करणे आवश्यक आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, फॉर्म्युलेटिंग अ रिसर्च क्वेश्चन. सर्वप्रथम सर्वात महत्वाचं आहे. ठीक आहे. रिसर्च क्वेश्चन फॉर्म्युलेट करणं सर्वात आधी हे महत्वाचं आहे. मी अगोदर पण आपल्या थेरी क्वेश्चन आपल्या थेरी लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं है ना. आयडेंटिफाइंग अ रिसर्च क्वेश्चन, आयडेंटिफाइंग अ रिसर्च प्रॉब्लेम, दॅट इज द फर्स्ट स्टेप ऑफ रिसर्च. Research problem refers to some of difficulty which researcher experience in the context of either theoretical or practical situation and wants to obtain a solution for the same. Right. A research problem can be simply defined as a statement that identifies the problem or situation to be studied. है ना, कशावरती आपल्याला रिसर्च करायचे, कशा कुठल्या क्वेश्चनवरती आपल्याला स्टडी करायचे आहे ते सांगण्याचं काम करतं आपलं पहिली स्टेप रिसर्च प्रॉब्लेम. ठीक आहे. पुढे, विच वन अमॉंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स इन द कंटेक्स्ट ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च. इट रिकॉग्नाइजेस नॉलेज एज पॉवर. इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ इन्क्वायरी. म्हणजेच हे ज्ञानाला सामर्थ्य म्हणून ओळखते की इट इज कलेक्टिव्ह प्रोसेस ऑफ इन्क्वायरी, ही चौकशीची सामूहिक प्रक्रिया आहे. की इट एम्फसाइजेस पीपल ॲज एक्सपर्ट्स, म्हणजे हे तज्ञ म्हणून लोकांवर चला आन्सर द्या फटाफट सर्वांनी. सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे.
चला तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी. इट्स सोल पर्पज इज द प्रोडक्शन ऑफ नॉलेज. ठीक आहे, कळलं? प्रोडक्शन ऑफ नॉलेज. नॉलेजचं काय करतोय आपण इथं? प्रोडक्शन करतोय, निर्मिती करतोय, नवीन नवीन गोष्टी आपण इथे शिकण्याचा प्रयत्न करतोय रिसर्चमध्ये, राईट? रिसर्चर वर्क विथ द मेंबर ऑफ कम्युनिटी टू अंडरस्टँड अँड रिझॉल्व कम्युनिटी प्रॉब्लेम, टू इम्पॉवर कम्युनिटी मेंबर्स अँड टू डेमोक्रॅटाइज रिसर्च. समजते काय म्हटलं या ठिकाणी? की रिसर्च वर्क जे आहे, रिसर्चचं हे जे काम आहे है ना, हे काय करतं? कम्युनिटी मेंबर्स जे आहेत है ना, जे समुदाय जे आहे है ना, त्यांना काही प्रॉब्लेम्स असतील किंवा कम्युनिटीमधले काही प्रॉब्लेम्स असतील त्याला रिसॉल्व करण्यासाठी, त्याला समजण्यासाठी रिसर्च केली जाते है ना. आणि जे कम्युनिटी मेंबर्स आहेत त्यांना इम्पॉवर करण्यासाठी, समजते, त्यांना काय करण्यासाठी, एक स्ट्रॉंग बनवण्यासाठी, काही गोष्टींची ज्ञान त्यांना सुद्धा देण्यासाठी आपण रिसर्च करत असतो असं म्हटलेलं आहे. आणि त्यासोबतच नवीन गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि आपली रिसर्च सुद्धा त्या माध्यमातून कंप्लीट होत असते. आलं लक्षात? द मेथड ऑफ पार्टिसिपेटरी रिसर्च इन्क्लूड ग्रुप डिस्कशन ऑफ पर्सनल एक्सपिरियन्स, इंटरव्ह्यूज, सर्वे अँड अनालिसिस ऑफ पब्लिक डॉक्युमेंट्स, राईट? सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? आपल्याला त्या सिच्युएशनमध्ये पार्टिसिपेट करावं लागतं, आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यूज घ्यावं लागतात. प्रत्येक व्यक्तीकडून ज्याने ती सिच्युएशन एक्सपिरियन्स केली त्याचा इंटरव्ह्यू, त्याच्याकडून सर्वे, त्याच्याकडून गोष्टी आपल्याला जाणून घ्याव्या लागतात, राईट? त्यामुळे ओके, आता बघा, लक्ष द्या सर्वांनी. when academician are called to deliver lecture or presentation to an audience on certain topics or a set of topics of educational nature, it is called. आता यामध्ये एक प्रोसेस सांगितलेली आहे. अशी प्रोसेस, त्यामध्ये काय, अकॅडमिशियन्सला बोलवलं जातं एक लेक्चर देण्यासाठी है ना, एका विशिष्ट विषयावरती किंवा विषयांच्या सेटवरती लेक्चर देण्यासाठी त्यांना बोलवलं जातं है ना, ऑन अ एज्युकेशनल नेचर है ना. या प्रोसेसला काय म्हटलं जातं? त्याला ट्रेनिंग प्रोग्राम म्हटलं जातं, सेमिनार म्हटलं जातं, वर्कशॉप म्हटलं जातं की सिम्पोजियम. ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. लेक्चर और प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन सुद्धा आहे. टू डिलिव्हर लेक्चर अँड प्रेझेंटेशन ऑल्सो. ओके, तो ऑप्शन बी सेमिनार इज करेक्ट आन्सर. व्हेरी गुड एव्हरीवन. ठीक आहे, यामध्ये बघा, परिसंवाद म्हणजे काय? म्हणजे सेमिनार जे आहे ते काय असतं? मासिक किंवा अगदी साप्ताहिक आयोजित केलेल्या आवर्ती मीटिंगमध्ये विषयांच्या संचावर सादरीकरणासाठी लहान शैक्षणिक गटांना एकत्र आणतो आणि प्रत्येक वेळी विशिष्ट विषयावर लक्ष केंद्रित करतो. म्हणजे एका पर्टिक्युलर विषयावरती किंवा वेगवेगळ्या विषयावरती साप्ताहिक किंवा मासिक या वेळेवर, या पिरियड्समध्ये हे घेतलं जातं. काय? सेमिनार्स. त्यानंतर वर्कशॉप आहे. वर्कशॉपबद्दल आपण मागे सुद्धा पाहिलं है ना. वर्कशॉप काय असतं? एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स असतो है ना. त्यानंतर सिम्पोजियम हे त्यांच्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे है ना औपचारिक अकादमी संमेलन आहे, जे एका दिवसात चर्चेसाठी निवडलेल्या एका विषयावर त्यांचे मत मांडतात है ना. जे एक्सपिरियन्स्ड किंवा टेक्निकल जे तज्ज्ञ असतात है ना, त्यांनी एका दिवसात एका गोष्टीवर चर्चा करतात किंवा आपलं प्रेझेंटेशन देतात, त्यांच्या अकॅडमीकडून प्रेझेंटेशन देतात. दॅट इज सिम्पोजियम. ठीक आहे. त्यानंतर संशोधन प्रशिक्षण, जे ट्रेनिंग होतं, ट्रेनिंग प्रोग्राम. या कार्यक्रमामध्ये संशोधन पद्धती, सिद्धांत आणि तत्वज्ञान, प्रबंध लेखन आणि PhD अभ्यासाशी संबंधित इतर सामान्य कौशल्य यावर प्रशिक्षण मॉड्यूल असतात. ठीक आहे, तुमचं ट्रेनिंग प्रोग्राम है ना. PhD रिलेटेड असेल, थेसिस रायटिंग असेल
है ना, सिद्धांत लिहिणं असेल, तत्वज्ञान, रिसर्च टाइप्स, मेथड्स, ह्या सर्ववरती जेव्हा ट्रेनिंग दिली जाते दॅट इज अ ट्रेनिंग प्रोग्राम. ओके. पुढचा प्रश्न बघा. अ गुड थेसिस रायटिंग शुड इन्व्हॉल्व. गुड थेसिस रायटिंग जे असतं, एक चांगला प्रबंध, त्यामध्ये काय इन्व्हॉल्व असायला पाहिजे, कशाचा समावेश असला पाहिजे. रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरर्स टू मिनिमम. जी विरामचिन्ह किंवा व्याकरणाच्या चुका असतात ते कमीत कमी करणं. केअरफुल चेकिंग ऑफ डिफरन्सेस. जे फरक आहेत, जे तुमच्या थेसिसमध्ये आहेत, दिसत आहेत तुम्हाला, त्याला काळजीपूर्वक तपासणं. कन्सिस्टन्सी इन अ वे द थेसिस इज रायटिंग. जे तुम्ही थेसिस लिहिण्याची पद्धत आहे त्याला सुसंगत ठेवणे. अ क्लिअर अँड वेल रिटन अबस्ट्रॅक्ट. स्पष्ट आणि लिखित गोषवारा, है ना. तर यापैकी कुठला किंवा यापैकी कोणते कोणते की सर्वच, है ना, कुठल्या गोष्टी आहेत जे एका गुड थेसिसमध्ये, एका चांगल्या प्रबंधमध्ये ते इन्व्हॉल्व असायला पाहिजे. ठीक आहे. ऑप्शन्स खाली आहेत. ए बी सी डी, की फक्त ए बी सी, की फक्त बी सी डी, की फक्त ए बी डी. ओके. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत. काउंटडाऊन सुरू झालेला आहे. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. Everyone should answer this question, very important question regarding thesis. Okay, very good. ठीक आहे. तर ऑप्शन ए बी सी डी म्हणजे ऑप्शन ए, रिडक्शन ऑफ पंक्च्युएशन अँड ग्रॅमॅटिकल एरर्सला कमी करणं, फरक जे असतात त्याला काळजीपूर्वक तपासणं, कन्सिस्टन्सी ठेवणं थेसिस रायटिंगमध्ये, क्लिअर अँड वेल रिटन अबस्ट्रॅक्ट करणं, स्पष्ट आणि लिखित गोषवारा, है ना. म्हणजे ए बी सी डी हे ऑप्शन जे आहेत ते राईट आहेत. या ठिकाणी बघा, चांगल्या लिखित प्रबंधाचे काही वैशिष्ट्ये आहेत, ते वन बाय वन तुम्ही बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. सॉरी, एक मिनिट. हां, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला काय अडथळे येणार नाहीत. ओके. ओके, तर पुढे वळूया आपण. द फॉर्मॅट ऑफ द थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन. आता जो थेसिस रायटिंगचा जो फॉर्मॅट असतो तो कशाशी सिमिलर असतो. ओके. प्रिपरेशन ऑफ द रिसर्च पेपर ऑर आर्टिकल त्याच्याशी सिमिलर असतो. रायटिंग ऑफ सेमिनार प्रेझेंटेशन, त्या सेमिनार प्रेझेंटेशनशी आपला सेम असतो. की अ रिसर्च डेझर्टेशन, है ना, संशोधन मिष्टान्न किंवा त्याला सुद्धा प्रबंध म्हणतात, तर त्याच्याशी सिमिलर असतो. की प्रेझेंटिंग अ वर्कशॉप ऑर कॉन्फरन्स पेपर, की त्याच्याशी संबंधित किंवा सिमिलर असतो. ओके. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. थेसिस रायटिंग सारखा आणखीन काय असतो किंवा थेसिस रायटिंग आणि आणखीन कुठली गोष्ट आहे जे दोन्ही सिमिलर असतात. ओके. चुकलं तरी हरकत नाही, परंतु प्रयत्न करायचा आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचा. सर्वांनी ट्राय करा. ओके. तर बघा, या ठिकाणी अ रिसर्च डेझर्टेशन. ठीक आहे. ऑप्शन सी, ए आणि सी कन्फ्यूज नाही, ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर. ओके. आता बघा, प्रबंध थेसिस असेल किंवा डेझर्टेशन असेल, या दोन्हीला प्रबंधच म्हणतात. हा मूळ संशोधनावर आधारित शैक्षणिक लेखनाचा दीर्घ भाग आहे. दोन्ही पण हे सहसा पीएचडी किंवा पदव्युत्तर पदवीचा भाग म्हणून सबमिट केले जाते आणि काही वेळा बॅचलर पदवीचा भाग सुद्धा असतो. ओके. डेझर्टेशन. बघा पुढचा प्रश्न. अ डिटेल्ड डिस्क्रिप्शन ऑफ मेथडॉलॉजी ऑफ रिसर्च इज रिक्वायर्ड इन. ठीक आहे. काय म्हटलं या ठिकाणी, डिटेल डिस्क्रिप्शन जे असतं रिसर्च मेथडॉलॉजीचं ते कशामध्ये रिक्वायर्ड आहे, कशामध्ये आवश्यक आहे. थेसिस ऑर डेझर्टेशन,
सिम्पोजियम और वर्कशॉप, सेमिनार पेपर और आर्टिकल की कॉन्फरन्स आणि सेमिनार पेपर. ठीक आहे. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. रिसर्च मेथोडॉलॉजी जी असते तुमची है ना, ते कशामध्ये त्याचं डिस्क्रिप्शन असतं किंवा त्याचा तपशीलवार कशामध्ये वर्णन केला जातो. प्रश्न समजला सर्वांना? प्रश्न समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, येस बोला किंवा हो किंवा थम्सअप दिलं तरी चालेल जर प्रश्न समजला असेल तर. A detailed description of methodology of research. रिसर्च मेथोडॉलॉजीचं डिस्क्रिप्शन किंवा तपशील कशामध्ये रिक्वायर्ड असतं किंवा कशामध्ये दर्शविलं जातं. ओके, तर बघा ऑप्शन ए थेसिस किंवा डेझर्टेशन यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी जी आहे ती डिटेलमध्ये सांगितलेली असते. आता बघा डेझर्टेशन मध्ये संशोधनासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धती स्पष्ट कराव्या लागतात. ठीक आहे. आता आपलं रिसर्च मेथोडॉलॉजी जे काय असतं ते आपण मागील लेक्चर्समध्ये सुद्धा पाहिलं होतं है ना. संशोधन पद्धती रिसर्च मेथोडॉलॉजी ही एखाद्या विषयाची माहिती ओळखण्यासाठी, निवडण्यासाठी, प्रक्रिया करण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रक्रिया आहेत किंवा त्याला तंत्रही आपण बोलू शकतो. ठीक आहे. रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे तुम्ही कशा प्रकारे रिसर्च करणार आहे, तुमची तर तुमची रिसर्च करण्याची जी पद्धत तुम्ही यूज करणार आहात ती तुम्हाला दर्शवावी लागते डेझर्टेशनमध्ये किंवा थेसिसमध्ये है ना. संशोधन पेपरमध्ये पद्धतशास्त्र विभाग वाचकांना अभ्यासाच्या एकूण वैधता, विश्वासार्हतेचे गंभीरपणे मूल्यांकन करण्यास अनुमती देतो. कोण? रिसर्च मेथोडॉलॉजी. ठीक आहे. त्यामुळे त्याचं डिस्क्रिप्शन थेसिसमध्ये किंवा डेझर्टिफिकेशनमध्ये त्याचं तपशीलवार आपण बोलू शकतो ते द्यावं लागतं किंवा लिहावं लागतं. नेक्स्ट वन इज इन विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड है ना. विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड. डॉक्टरल लेवल थेसिस, कॉन्फरन्स ऑफ रिसर्चर्स, वर्कशॉप अँड सेमिनार की सिम्पोजियम. 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. इन विच ऑफ द फॉलोइंग रिपोर्टिंग फॉर्मॅट इज फॉर्मली प्रिस्क्राइब्ड. ठीक है. वेरी गुड, वेरी गुड एवरीवन. ठीक आहे. तर बघा द राईट आन्सर इज व्हॉट? डॉक्टरल लेवल थेसिस. ठीक आहे. कॉन्फरन्स, वर्कशॉप, सेमिनार अँड सिम्पोजिया आर फोरम फॉर रिसर्चर्स टू डिस्कस देअर वर्क. ओके. कॉन्फरन्स असेल, वर्कशॉप असेल, सेमिनार असेल किंवा सिम्पोजिया असेल, हे काय आहे तुमच्या रिसर्चरला काय करायचंय, त्यांचं काम जे आहे ते डिस्कस करण्यासाठी हे उपयुक्त असतात है ना. A doctoral thesis, on other hand, is written document of a research meant for publication and hence it is to be written in a prescribed format. समजलं. डॉक्टरल थेसिस जे आहे हे काय असतं? रिटन डॉक्युमेंट असतं ज्यामध्ये की तुम्हाला त्याचं पब्लिकेशन करायला लागतं, त्यामुळे ते प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये लिखित असलं पाहिजे. ओके. दॅट्स वाय वर राईट आन्सर वॉज डॉक्टरल लेवल थेसिस. पुढचा प्रश्न बघा. पोझिशन पेपर्स आर. पोझिशन पेपर काय असतं? कंपेलिंग ऑफ अकॅडमिक आर्टिकल, शैक्षणिक लेखांचे आकर्षक असते. प्रोव्हाइडिंग रिव्ह्यू आर्टिकल है ना. त्यानंतर ऑफरिंग अ सिनॉप्सिस ऑफ एक्सटेंडेड रिसर्च की हायलाइटिंग ऑफ इश्यूज अँड डेपिक्शन ऑफ स्टेटस. आता हे पोझिशन पेपर्स काय असतं आपण डिस्कस करणार आहोत. त्याआधी सर्वांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करा.
सो क्वेश्चन्सवरून दॅट इंटिमेटिंग तुम्हाला कळत आहे की तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती जास्त जोर दिला पाहिजे. व्हॉट इज टू बी स्टडी, है ना. ओके, ठीक आहे. तर बघा, पोझिशन पेपर्स आर हायलाइटिंग ऑफ इश्यूज अँड डिपिक्टिंग किंवा डिपिक्शन ऑफ स्टेटस. हे जे पोझिशन पेपर्स असतात हे काय असतात? पोझिशन पेपर हा एखाद्या संस्थेसाठी, एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी तपशीलवार लिखित अहवाल असतो, है ना. आणि त्या अहवालात काय असतं, एखाद्या विशिष्ट इश्यू बद्दल, समस्येबद्दल किंवा त्याचं स्टेटस, है ना, किंवा त्याची वृत्ती, है ना, किंवा त्याचा हेतू, या सर्व गोष्टी त्या पोझिशन पेपरमध्ये दर्शवल्या जातात, है ना. पर्टिक्युलरली एका ऑर्गनायझेशनसाठी किंवा गव्हर्नमेंटसाठी हा एक तपशीलवार असतो. ठीक आहे. त्यामध्ये इश्यूज किंवा इश्यूजचे इम्पॅक्ट असतील, इश्यूजचा परिणाम असेल, इश्यूजचा हेतू, हे सर्व गोष्टी दर्शवल्या जातात, है ना. किंवा ते प्रस्तावित केलेले काही विशिष्ट धोरण किंवा कृतीचे स्पष्टीकरण किंवा समर्थन करत असते. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, तर पुढील क्वेश्चनचा जो सिक्वेन्स आहे तो परत 1 पासून सुरू होईल, तर त्याकडे लक्ष नका देऊ, क्वेश्चनकडे लक्ष द्या. ठीक आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी इन्क्लूड्स. ICT जे असतं त्यामध्ये काय काय असतं? ऑनलाईन लर्निंग असतं का? लर्निंग थ्रू द यूज ऑफ एडुसॅट. एडुसॅट काय असतं आपण लेक्चरमध्ये पाहिलं होतं, है ना. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते, वेब बेस्ड लर्निंग असतं, है ना, वेबसाईट बेस्ड लर्निंग असतं, की ऑल ऑफ द अबोव. तर ICT मध्ये काय असू शकतं, ICT मध्ये काय नाहीये किंवा यांच्यापैकी काय आहे किंवा हे सर्वच आहेत, है ना. 10 सेकंडचा काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय, सर्वांना उत्तर द्यायचं आहे. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड. तर हा सोपा प्रश्न होता, है ना. ICT मध्ये काय असतं, ICT मध्ये किंवा एज्युकेशन रिलेटेड जर ICT आपण यूज करत असेल तर दॅट इज व्हॉट ऑनलाईन लर्निंग असतं. एडुसॅट आपली एज्युकेशन सॅटेलाइट आहे, त्याचा यूज करून आपण लर्निंग करू शकतो, है ना. किंवा वेब बेस्ड, वेबसाईट बेस्ड लर्निंग असेल, है ना. या सर्व गोष्टी ICT मध्ये इन्क्लुडेड असतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन डी इज करेक्ट आन्सर. पुढे बघा, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान. ICT ही माहिती तंत्रज्ञान IT साठी एक विस्तारित संज्ञा आहे, ज्यामध्ये ऑनलाईन शिक्षण असेल, वेबसाईट वापरून शिकणे असेल किंवा वेब आधारित शिक्षण समाविष्ट असेल. ठीक आहे, या सर्व गोष्टी यामध्ये इन्क्लुडेड असतात. पुढचा प्रश्न बघा, आता याचं उत्तर यायला पाहिजे तुम्हाला. द प्रोसेस ऑफ लेईंग आउट, है ना. लेईंग आउट म्हणजे मांडण्याची प्रक्रिया, कसं मांडतो, है ना. द प्रोसेस ऑफ लेईंग आउट अ डॉक्युमेंट with text, graphics, headlines and photographs is involved in, है ना. अशी एक प्रोसेस ज्यामध्ये डॉक्युमेंट जे आहे, डॉक्युमेंट मांडला जातो युजिंग व्हॉट, टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाईन्स, फोटोग्राफ्स, है ना. तर ते कशामध्ये यूज केलं जातं किंवा ते प्रोसेस कशामध्ये यूज केल्या जातात. आता या ठिकाणी थोडंसं तुम्हाला पझल आहे. डेस्कटॉप आणि डेस्कटॉप असे दोन दिलेले आहेत. ठीक आहे, डेस्कटॉप पब्लिशिंग, डेस्कटॉप प्रिंटिंग, डेस्कटॉप पब्लिशिंग की डेस्कटॉप प्रिंटिंग. ठीक आहे, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. अशी कुठली प्रोसेस आहे डॉक्युमेंट मांडण्याची ज्यामध्ये टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाईन्स, फोटोग्राफ्स या सर्वांचा समावेश असतो?
ओके, तर बघा डेस्कटॉप पब्लिशिंग. डेस्कटॉप पब्लिशिंग मध्ये या सर्व ही जी प्रोसेस आहे ती आढळते. बघा, डेस्कटॉप प्रकाशन किंवा डेस्कटॉप पब्लिशिंग है ना, द प्रोसेस ऑफ लेइंग आउट डॉक्युमेंट विथ टेक्स्ट, ग्राफिक्स, हेडलाइन्स अँड फोटोग्राफ्स इज इन्वॉल्व्ड इन व्हॉट, डेस्कटॉप पब्लिशिंग. हा, आता प्रश्न पडला असेल व्हॉट इज डेस्कटॉप पब्लिशिंग, है ना. DTP त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात. DTP जे आहे हे एक स्पेशलाइज्ड सॉफ्टवेअर आहे ज्यामध्ये हाय रेझोल्युशन प्रिंटर्सला असेंबल केलं जातं किंवा त्यामध्ये डिझाईन असेंबल केली जाते. त्यानंतर कमर्शियल क्वालिटी प्रिंटेड मटेरियल्स त्यामध्ये प्रोड्यूस केले जातात. ठीक आहे, DTP आलं लक्षात. आता विसरू नका किंवा तुम्ही नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये किंवा स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी तुम्हाला फायदा होईल त्याचा. पुढे बघा आता, एरिक, मेडलाइन अँड ABI किंवा इन्फॉर्म आर इन्स्टन्सेस ऑफ, हे कशाची उदाहरणं आहेत. सायटेशन सर्व्हिस, इलेक्ट्रॉनिक डेटाबेस, प्रिंटेड डेटाबेस की लायब्ररीज. ओके, बहुतेक लोकांना माहिती नसेल, डोंट वरी, आता माहिती होईल तुम्हाला आणि यानंतर विसरायचं नाहीये. एरिक, मेडलाइन, ABI किंवा इन्फॉर्म हे कशाची उदाहरणं आहेत. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, ऑप्शन बी म्हणजे थोडंसं कन्फ्युजन आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. ऑप्शन बी इलेक्ट्रॉनिक डेटाबेस, एरिक असेल या ठिकाणी बघा, एरिक असेल, मेडलाइन असेल, ABI, इन्फॉर्म असेल, हे सर्व इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहेत. ठीक आहे, बघा याला आपण 1 बाय 1 बघूया. आता इलेक्ट्रॉनिक डेटाबेस काय असतं ते सर्वात पहिलं पाहूया. इलेक्ट्रॉनिक डेटाबेस काय असतं, हे संसाधनाचे शोधण्यायोग्य इलेक्ट्रॉनिक संग्रह आहे. इलेक्ट्रॉनिक मेथडने तुम्हाला रिसर्चमध्ये काही इन्फॉर्मेशन सर्च करायची असेल है ना, ते त्याचा डेटाबेस आहे. डेटाबेसचे 2 मूलभूत प्रकार आहेत यामध्ये, अनुक्रमणिका किंवा ग्रंथसूची डेटाबेस आणि दुसरं पूर्ण मजकूर डेटाबेस. ठीक आहे, त्यानंतर आता एरिक बघा. एरिक काय आहे, शैक्षणिक संसाधन माहिती केंद्र आहे. हे शैक्षणिक संशोधन किंवा माहितीची ऑनलाईन लायब्ररी आहे. शैक्षणिक रिलेटेड, एज्युकेशन रिलेटेड रिसर्च जे असतं त्यासाठीची इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर दॅट इज एरिक इट इज फॉर, है ना, एरिक त्यासाठी असतं. त्यानंतर मेडलाइन काय आहे, हे मेडलाइन मध्ये जगभरातील बायोमेडिकल साहित्याचे जर्नल किंवा उद्धरण आणि गोषवारा त्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, है ना, मेडलाइन. ओके, मेडिकल किंवा सायन्स रिलेटेड जे काही साहित्य आहेत, जर्नल्स आहेत बायोमेडिकल रिलेटेड जगभरातील, ठीक आहे, जगभरातील हे मेडलाइन मध्ये तुम्हाला दिसतील किंवा मिळतील. त्यानंतर ABI आणि इन्फॉर्म यामध्ये हजारो पूर्ण मजकूर जर्नल्स, प्रबंध म्हणजे आपल्या थेसिस है ना, कार्यरत पेपर, प्रमुख व्यवसाय आणि आर्थिक नियतकालिक जसे की अर्थशास्त्र, देश आणि उद्योग अहवाल यावर लक्ष केंद्रित करतात, है ना. या म्हणजे या रिलेटेड सर्व गोष्टी त्यामध्ये तुम्हाला मिळतील आणि ते डाउनलोड करण्यायोग्य डेटा आहे जो संशोधकांना जगभरातील कंपन्या आणि व्यवसाय ट्रेंड्स याचं पूर्ण चित्र देतो. ओके, हे ABI आहे, ABI इन्फॉर्म, जे जगभरातील पूर्ण मजकूर असेल, थेसिस असतील, है ना, त्यामध्ये काही आर्थिक इकॉनॉमिक रिलेटेड काही गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता. मेडलाइन कशाशी रिलेटेड आहे, सायन्सशी रिलेटेड आहे, बायोमेडिकल साहित्य, है ना. त्यानंतर एरिक काय आहे, हे एज्युकेशनशी रिलेटेड आहे. एज्युकेशन रिलेटेड इन्फॉर्मेशन किंवा काही संशोधन रिलेटेड, रिसर्च रिलेटेड काही माहिती तुम्हाला हवी असेल तर दॅट इज फॉर, इट इज ऑल्सो कॉल्ड द लायब्ररी, ऑनलाईन लायब्ररी. ठीक आहे, एरिक. ओके, तर हे लक्षात ठेवा, तिन्ही लक्षात ठेवा. आता या तिन्हीवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा कुठल्या एकावरती विचारला जाऊ शकतो, है ना, किंवा असं कुठल्या खालीलपैकी कुठली अशी इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आहे जी की सायन्स रिलेटेड आहे, तर मेडलाइन. ओके, तर लक्षात ठेवा सर्वांनी. पुढचा प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग प्रोव्हाइड्स द ओव्हरआर्चिंग विजन, ठीक आहे, व्यापक दृष्टी,
दॅट गाइड्स रिसर्च इन टू सोशली रिलेव्हंट एरियाज, है ना. अशी कुठली एक व्यापक दृष्टी प्रदान करते जे सामाजिक दृष्ट्या किंवा समाजाच्या रिलेटेड, सोशली रिलेटेड क्षेत्रामध्ये संशोधनासाठी मार्गदर्शन करते. एरिला, इम्प्रिंट, NIRF की स्वयं. ठीक आहे, मागच्या क्वेश्चन मध्ये होतं का? नाही. ओके, तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. 10 सेकंडचं काउंटडाऊन स्टार्ट केलं मी. लास्ट क्वेश्चन समजला ना सर्वांना? थर्ड वाला. सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ओके, तर बघा ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. इम्प्रिंट. इम्प्रिंट बघा काय आहे? इम्पॅक्टिंग रिसर्च, इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी. इम्प्रिंटचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. कधी कधी यावर लॉंग फॉर्मवरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. तुम्हाला ICT मध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा रिसर्च ॲप्टिट्यूडच्या युनिटमधून सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. इम्प्रिंट हे पहिला MHRDचं समर्थित पॅन IIT आणि ISC या दोघांचा संयुक्त उपक्रम आहे, जो प्रमुख विज्ञान आणि अभियांत्रिकी आव्हानांना फेस करतो, तोंड देतो, है ना. काही त्याच्या रिलेटेड इश्यू असतील तर त्याला अरेंज करतो किंवा सॉल्व्ह करतो, है ना. इम्प्रिंट एक व्यापक दृष्टी प्रदान करते, जे प्रामुख्याने सामाजिक दृष्ट्या संबंधित क्षेत्रामध्ये संशोधनाचे मार्गदर्शन करते, जसे की आपण प्रश्नामध्ये पाहिलं आहे ना. त्यानंतर सर्वसमावेशक वाढ, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट आणि सेल्फ रिलायन्स म्हणजे स्वावलंबनासाठी राष्ट्राला सक्षम आणि प्रोत्साहन देण्यासाठी भारताने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, म्हणजे इम्प्रिंटकडे. ठीक आहे. इम्प्रिंट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर कंट्री, जिथे भारताला जास्त लक्ष दिलं पाहिजे, है ना. पुढचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज प्रोग्रामिंग लँग्वेज. आता याचं उत्तर तर सर्वांनाच यायला पाहिजे. इट इज व्हेरी इझी क्वेश्चन, है ना. खालीलपैकी कुठली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे? फुल्ली ICT रिलेटेड आहे. डीप लर्निंग, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स की पायथन. आता याचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे. No one should miss this question without answering right. Good, good. D. Good. Python is what? Python is the programming language. ICT related आहे हा प्रश्न. ठीक आहे. The application of which of the following ICT in research will ensure a wide coverage and accessibility of needed information. ICT रिलेटेड असं कुठलं एक ऍप्लिकेशन आहे? ऍप्लिकेशन म्हणजे आपलं ऍपवरती ऍप्लिकेशन नाही. ठीक आहे. असं एक अशी कुठली गोष्ट आहे किंवा असे कुठला आपण गोष्ट ICT रिलेटेड अप्लाय करतो, है ना, ज्यामध्ये रिसर्चसाठी, है ना, एक वाईड कव्हरेज. 1 सेकंड. ओके, हां. तर ऍप्लिकेशन ऑफ विच म्हणजे अशी कुठली गोष्ट आपण अप्लाय करतो ICT मध्ये, जी की रिसर्चमध्ये एक वाईड कव्हरेज करतं, एका इन्फॉर्मेशनला कलेक्ट करण्यासाठी किंवा इन्फॉर्मेशनला ऍक्सेस करण्यासाठी एक वाईड कव्हरेज आहे, विस्तृत कव्हरेज आहे. ठीक आहे. लॅन, वॅन, स्काईप की इंट्रानेट. सर्वांनी विचार करून उत्तर द्या. लॅन किंवा वॅन यांचं लॉंग फॉर्म सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. ICT रिलेटेड सुद्धा इम्पॉर्टंट आहे ते.
सर्वांनी उत्तर द्यायचं आहे याचं. बरोबर आन्सर आहे काय, वॅन. ठीक आहे, ऑप्शन बी इज करेक्ट, वाइड एरिया नेटवर्क है ना. बघा, वाइड एरिया नेटवर्क अंतराची मर्यादा प्रदान करते. बहुतेक वॅन म्हणजे बहुतांश वॅन है ना, खूप असे वॅन आहेत ज्यामध्ये सबनेटमध्ये 2 वेगळे घटक असतात है ना. आता बघा, वॅन डेटा, साऊंड, प्रतिमा, व्हिडिओ, माहितीचे दीर्घ अंतराचे प्रसारण प्रदान करतात है ना, म्हणजे वाइड एरिया कव्हर करतात, ज्यामध्ये देश असेल, खंड किंवा संपूर्ण जगाचा सुद्धा समावेश असू शकतो है ना, असं सांगितलेलं वॅन बद्दल. पुढचा प्रश्न बघा, रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड अ एथिकल. आता एथिक्स बद्दल क्वेश्चन्स आहेत. पहिले आपण आयसीटी रिलेटेड पाहिले, आता रिसर्चच्या एथिक्स बद्दल, एथिकल रिसर्च बद्दल. तर रिसर्च मध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याला आपण एथिकल मानू शकत नाही, म्हणजे नैतिक मानले जात नाही, तर ते काय, अनैतिक आहे है ना. काय अनैतिक असू शकतं, ट्राईज टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर पॉइंट, एक पर्टिक्युलर पॉइंट, एक पर्टिक्युलर गोष्ट है ना, जर तुम्हाला प्रूव्ह करायची असेल, साध्य करायची असेल, सिद्ध करायची असेल, तर ते तुम्ही ते अनैतिक आहे का. किंवा डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड अनॉनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट है ना, उत्तरदात्याची गोपनीयता आणि निनावीपणा हे सुनिश्चित करत नसेल तर. की डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिक पद्धतीने इन्व्हेस्टिगेट करत नसेल तर. की इज नॉट व्हेरी हाय स्टँडर्ड, की ते एका उच्च दर्जाचे नसेल तर है ना. कुठली गोष्ट आहे ज्याला आपण रिसर्चमध्ये एथिकल नाही असं संबोधतो. ठीक आहे, स्क्रीन क्लिअर नसेल तर तुमचा नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम असेल. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा, स्क्रीन क्लिअर आहे का सर्वांना, आणि आवाज सुद्धा क्लिअर येतोय का सर्वांना. नेटवर्क लो असलं की होतं, स्क्रीन थोडीशी क्लिअर नसते. ठीक आहे, तर रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल इफ इट डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड एनॉनिमिटी ऑफ अ रिस्पॉन्डंट. जवळजवळ सर्वांनी बरोबर उत्तर दिले, बरोबर आहे, बी ऑप्शन इज करेक्ट. संशोधन अनैतिक आहे जर ते प्रतिसादकर्त्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नसेल तर. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी, एथिक्स वरती क्वेश्चन विचारले जातात. संशोधन नैतिकतेचे समावेश आहे की प्रतिसादकर्त्याची गोपनीयतेशी तडजोड केली जाऊ नये. ठीक आहे, जी प्रायव्हसी असते त्याच्याशी काही तडजोड करायची नसते है ना रिसर्चमध्ये. संशोधनाचा उद्देश हा गृहीतक सिद्ध करणे आहे है ना. त्यानंतर सर्व संशोधन सुचवलेले आणि वैज्ञानिक दृष्ट्या नाही हे सर्व सुनिश्चित करणे है ना. आणि संशोधनाला उच्च किंवा कमी रेटिंग देणे हे नैतिक चिंतेऐवजी परीक्षकांचे विशेषाधिकार आहेत है ना. आता ते उच्च दर्जाचे आहे की कमी दर्जाचे आहे हे सर्व कोण ठरवतं, तर परीक्षक ठरवतात. ठीक आहे,